दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजरथ बाबाजी अमृते. श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव रजशिम तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. प्रथमतया मार्गासी अधिकारण दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीचरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृते, श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव राजेशम तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या गुरुवर्य आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय गुरुवर्य तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम. श्री गोविंद गुरुकुल महानुभाव आश्रमाचे संचालक कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबाजी बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक, त्याचप्रमाणे या ग्रंथाचे लेखक आदरणीय चिंतनजनक बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या आणि या ग्रुपमधून अनेक ग्रुपमध्ये श्रवण करत असलेल्या किंवा यूट्यूबच्या माध्यमातून श्रवण करत असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. श्री दत्तकवच महाभाष्य याची काल आपण 9वी टीका बघितली. समारोप करत असताना परमेश्वर जो आहे योगी भिज्ञेयम सांगितला, म्हणजे त्याचा योग जो जाणतो मग तो ज्ञानयोग सांगितलेला आहे किंवा कर्मयोग सांगितलेला आहे. जो ज्ञानी तो परमेश्वर जो आहे तो फक्त ज्ञानियाला कळतो किंवा त्याचा जो भक्त आहे त्याला समजतो. कारण की ज्ञानियाचं, प्रेमियाचं आणि ईश्वराचं एक अनुसंधान असतं आणि या नात्याने भक्त जो आहे तो परमेश्वराचं अस्तित्व जाणत असतो. प्रेमिया जो आहे परमेश्वराचं स्वरूप लक्षण पाहत असतो. आपण काल ते चरित्र संदर्भ आपण बघितले आणि म्हणून योगी विज्ञेयम, युज हा धातू जो आहे त्यापासून योगी शब्द बनलेला आहे. म्हणजे जो परमेश्वराचा ज्ञानयोग जाणतो, कर्मयोग जाणतो, भक्तियोग जाणतो, हे त्या योगाशी नाते सांगणारे शब्द आहेत. आणि म्हणून विरक्तांच्या विरक्तीला फक्त विरक्त जाणतो म्हणजे कोण? एक तर ज्ञानिया जाणतो किंवा जो प्रेमी आहे तो जाणतो. म्हणजे ज्ञानी पुरुष परमेश्वराला जाणतो. फक्त जाणतो का म्हणाले तर नाही, जाणून तोही त्या परमेश्वरासाठी तशा प्रकारची विरक्तीचा अंगीकार करतो, निराशेपासून लांब राहतो, कुठल्याही प्रकारचा आजाश्रय तो करत नाही. तो सांगितला योगी पुरुष. आणि दत्तात्रेय प्रभूंना जर जाणायचं असेल आपल्यालाही विरक्त व्हावं लागेल, म्हणजे प्रपंचाच्या आसक्तीच्या वेगळं व्हावं लागेल, पदार्थांच्या वेगळं व्हावं लागेल. म्हणजे पदार्थामध्ये आत्मत्व न ठेवता जे आत्मत्व आहे हे माझं फक्त परमेश्वराशी मला टिकवायचं आहे आणि फक्त देवाचं आणि माझं नातं आहे. बाकी जे काही आहे हे सगळं नाशिवंत आहे, इथेच राहणारं आहे. असा जो विचार करतो तो ज्ञानी भक्त, तो प्रेमी भक्त असा म्हटलेला आहे. आणि म्हणून तपस्वित्व, दत्तात्रेय प्रभू जे आहेत ते तपस्वी आहेत आणि विरक्तही आहेत. तर त्यांना जर प्राप्त करायचं आहे तर आपल्या जीवनामध्ये ज्ञानयोग आणि भक्तियोग आणि प्रेमसंचारी भक्त हे भक्त त्या परमेश्वराला जाणू शकतात, त्यांनी सांगितलं. आता आपण पुढे टीका क्रमांक 10 आपण पुढे पाहणार आहोत. सुरुवातीला कवींनी अभंग वापरलेला आहे. दिगंबर तनू साजरी सुंदर, दिगंबर तनू साजरी सुंदर, तयाची नजर विरक्ताची, तयाची नजर विरक्ताची, ब्रह्मचारी व्रत एकांती विहार, ब्रह्मचारी व्रत एकांती विहार, भिक्षामही वर मागतसे, भिक्षामही वर
मागतसे असा दंडधारी विप्राच्या कुळात असा दंडधारी विप्राच्या कुळात तया दंडवत नम्र भावे तया दंडवत नम्र भावे दिगंबर तनू साजरी सुंदर दिगंबर तनू साजरी सुंदर तयाची नजर विरक्ताची तयाची नजर विरक्ताची दिगंबर तनू साजरी सुंदर. तर म्हणाले दत्तात्रेय प्रभूंचं राहणीमान कसं आहे ते पुढील श्लोकामध्ये सांगतात. पाठीमागच्या श्लोकामध्ये दत्तात्रेय प्रभू विरक्तम कशा प्रकारे आहे आणि त्यांना कोण प्राप्त करू शकते सांगितलं, परंतु म्हणाले दत्तात्रेय प्रभूचा वेश कसा आहे, राहणीमान कसा आहे हे सांगा म्हणाले. श्लोक क्रमांक 10 उच्चारण करूया. दिगंबरम तनु श्रेष्ठम ब्रह्मचारी व्रते स्थितम भिक्षुंच दंडिनं चैव दत्तात्रेय नमस्तुते. कुठल्याही व्यक्तीचं व्यक्तित्व किंवा त्याची दिनचर्या जी असते त्या व्यक्तीच्या वेशभूषेवरून कळते. त्याचप्रमाणे म्हणाले दत्तात्रेय प्रभूंची वेशभूषा कशा प्रकारची आहे. एखादा व्यक्ती असतो आणि त्या व्यक्तीचं राहणीमान कसं आहे, त्याची दिनचर्या कशी आहे, त्याचे संस्कार कसे आहेत, हे जे सगळं आहे ना हे त्याच्या वेशभूषेवरून कळतं. प्रत्येक धर्माची पंथाची एक ओळख असते, ती वेशभूषा असते. आणि म्हणून आपल्याही पंथाची वेगवेगळ्या प्रकारची ओळख आहे. तसं मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं की आपला जो ध्वज आहे तो पांढरा शुभ्र आहे. का पांढरा शुभ्र आहे? कारण की मुळातच महानुभाव संप्रदाय हा अहिंसेचं प्रतिपालन करणारा आहे. तो कुठल्याही प्रकारची हिंसा करत नाही, स्वतःही करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही. हिंसा म्हणजे एकच शारीरिक मानसिक हिंसा, वाचिक हिंसा आणि तिसरी सांगितली शारीरिक हिंसा. मानसिक हिंसा म्हणजे कोणाचं मनामध्ये वाईट चिंतन करणे किंवा याचं वाटोळं व्हावं किंवा यांचं कधी भलं होऊ नये असं चिंतन करणं सुद्धा जरी केलं त्याला सुद्धा हिंसेचा दोष लागतो. आपण त्यांचं वाईट चिंतन केलं की नाही मानसिक, तशा प्रकारचं. जसं आता वाचिक आहे, वाचिक हिंसा घडते की नाही, आपण बोलून अंतःकरण दुखवतो किंवा बोलून मन दुखवतो किंवा आपण त्याला काही बोलून इतकं असं बोलतो की तो दुःखिस्त होऊन जातो. याला म्हणतात वाचिक हिंसा. एक आहे शारीरिक, म्हणजे बोलतो पण आणि शरीराने पण करतो. काही लोक नाही का बोलतात पण आणि मारतात पण, असे असतात. आणि म्हणून ते पण हिंसा सांगितली. जसं घोडाचोडी शिष्य होता, खिष्किंध पर्वत, आमचे स्वामी खिष्किंध पर्वताकडे गेले, म्हणजे हा आंध्र प्रदेशामध्ये तो पर्वत आहे. मग तिथे गेल्यानंतर तो घोडाचोडी होता, तो आता विद्यावंत होता. एका ठिकाणी भिक्षेला गेला आणि गेल्यानंतर त्याने भिक्षा शब्द उच्चारला. त्या बाईने काय केलं, गरम गरम आंबील जी होती की नाही त्या विद्यावंताच्या हातावर आणून टाकली आणि मग त्याला तो क्षोभ झाला. त्याने ती आंबील पिऊन घेतली आणि तिच्या जी नाट असते ना दरवाजाची वरची जागा, त्याला हात पुसले आणि जलजाव असं म्हटलं. जलजाव असं म्हटल्याबरोबर सगळा गाव जळून गेला. तो विद्यावंत होता, त्याच्याकडे सामर्थ्य होतं देवतेचं. आता विद्यावंत नाही आहेत कलियुगामध्ये. आता सगळी भुरटी सुरटी आहेत, हे सगळे अलीकडचे आता हे तंत्र मंत्र करतात, हे सगळे भुरटी सुरटी आहेत, हे काही विद्यावंत नाही आहेत. आणि म्हणून थोड्याफार सिद्धी या लोकांना प्राप्त होतात. तेही तिकडे आंध्र प्रदेशात
कौटिल्य तंत्रमंत्र तिकडे करतात आणि तिकडे काही काही लोक जाऊन अघोरी विद्या इकडे शिकून येतात. म्हणून थोडेफार असे बुरटे सुरटे ते राहतात आणि मग विद्यावंत नाही आहे, तो विद्यावंत सामर्थ्यवान होता. गाव जलजाव म्हटल्याबरोबर सगळा गाव जळीन झाला, अख्खा गाव जळाला. आणि मग तो स्वामींकडे हसत हसत आला. स्वामींना म्हणतो, स्वामी म्हणतात गजंबू काहीसा, एवढा गोंधळ कशाचा आहे म्हणाले गावात. स्वामींना माहिती होतं. आणि मग तो सांगतो हसत हसत की म्हटले देवा, तुम्हाला माहिती नाही का, मी अमक्या ठिकाणी गेलो होतो, एका बाईने माझ्या हातावर गरम आंबील आणून टाकली आणि सगळा, मी जलजाव म्हटल्याबरोबर सगळा गाव जळून गेला. स्वामी म्हटले काय तुम्ही हसता, तुम्हाला थोडी पण घुण उपणली नाही, तुम्ही फार मोठी तुम्ही हिंसा केली ना तुम्ही. आणि मग स्वामी तिथून निघाले आणि चालत चालत आपल्या गुरूंच्या भेटीला म्हणजे रुद्रपूरला आले. आल्यानंतर तिथे स्वामी रुद्रपूरला थांबले. स्वामींना त्या ठिकाणी करमलं नाही आणि आपल्या गुरूंकडे आले. तसे आपल्या ठिकाणी जर काही दोष घडले, काही कर्म घडले, तर आपण सुद्धा आपल्या गुरूंकडे जाऊन प्रायश्चित केलं पाहिजे, का आपले दोष आठवले पाहिजे. म्हणून आमच्यामध्ये एक पद्धत आहे प्रायश्चित करण्याची. त्यांच्याकडे जाऊन दोषांचा निस्तार आपण केला पाहिजे. आपण जे काही दोष घडतो, प्रपंचामध्ये घडतात, परमार्थामध्ये घडतात, जे काही दोष घडतात, दोष पुढे वाढू नये, ती वेल पुढे वाढू नये, यासाठी आपण आपल्या गुरूंकडे जाऊन काय केलं पाहिजे, प्रायश्चित घेतलं पाहिजे. गोविंद प्रभू बाबांकडे आमचे स्वामी गेले, का तर तिथे हिंसा झाली होती. आमच्या स्वामींनी सांगितलं हिंसा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी साधकाने अजिबात राहू नये. आणि म्हणून मुद्दा चालला होता की अहिंसेचं प्रतीक म्हणजे मानव संपदा एवढं पाळणार आहे, म्हणून त्याचा जो ध्वज आहे तो पांढरा शुभ्र आहे, का तर ते अहिंसेचं प्रतीक आहे. मग तशी प्रत्येक धर्माची ओळख. जसं आपल्यामध्ये आता काही पांढऱ्या रंगाची कपडे परिधान करतात, काही गुलाबी रंगाची परिधान करतात, ते सात्विकतेचं प्रतीक आहे. काळावेश आपल्यामध्ये नव्हता, हे यौवनांच्या काळामध्ये म्हणजे ते फरमान काढलं होतं की जो काळा वस्त्र परिधान करेल त्याला पकडायचं नाही. आणि म्हणून ते आचार्यांच्या काळामध्ये सांगतात की जो गुलाबी वेश तोच होता, परंतु एक आपल्या पंथाचा एक निश्चिती असावी वेशाची, म्हणून ही निश्चिती केल्या गेली. आता मी काही पांढरे जे उपाध्ये कुळामधले आहेत ते पांढरे कपडे परिधान करतात, जे कविश्वर कुला शाखेमधले आहेत ते गुलाबी रंगाचे कपडे परिधान करतात, त्यामध्ये काही करड्या रंगाचे असतात, म्हणजे जाधववाडी पॅटर्न किंवा आलेगाव असेल, इकडे काही करड्या रंगाची वापरतात. प्रत्येकाची वेशभूषा ती मार्गाची ओळख नसते, त्या शाखेची ओळख नसते, परंतु वेशभूषा ठरत असते. असं त्यांनी म्हणजे जसं एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तित्वावरून किंवा त्याची वेशभूषेवरून दिनचर्या कशी आहे हे आपल्याला समजतं, तसं पंथाचे कोणता वेश आहे त्या वेशभूषेवरून सुद्धा त्याचं आचरण समजतं. आणि म्हणून आपल्या आचरणाने चुकता कामा नये, नाहीतर मग लोक आपल्या पंथाला, धर्माला, त्या साधूला नावं ठेवतात. साधूने चुकू नये, साधूने पण चुकवू नये, आणि जो अनुयायी आहे त्याने सुद्धा चुकवू नये, का तर लोक पंथाला दूषण देतील, आपल्या धर्माला नावं ठेवतील, मग तुम्हाला धर्माला, देवाला नावं ठेवलं बरं वाटेल का. म्हणून साधक असो की ग्रस्त असो, आपल्या पंथाला कोण दूषण ठेवेल अशा प्रकारचं वर्तन साधकाने करू नये. सगळ्यात मोठी काळजी साधकाने घेतली पाहिजे. तुमच्या वेशभूषेवरून लोक तुम्हाला मानत असतात किंवा तुमच्या वेशभूषेकडे बघून लोक तुम्हाला दंडवत करत असतात, जे तुमचं भजनपूजन करत असतात, आणि मग जो वेश तुम्ही घेतलेला आहे त्या वेशाला कोणी नावं ठेवू नये, आपल्याकडून काही चुका घडू नये अशी साधकानेही काळजी घेतली पाहिजे. आणि तेवढीच काळजी ग्रस्त जो पुरुष आहे त्याने सुद्धा घेतली पाहिजे. म्हणजे काय, त्याने काय काळजी घेतली पाहिजे, जर आपण महानुभाव पंथाचा उपदेश घेतलेला आहे तर आपण परत व्यसनाचा अंगीकार नाही केला पाहिजे, लोकांच्या संगतीत नाही राहिलं पाहिजे, किंवा वाईट संगत नाही केली पाहिजे, किंवा कुठलं व्यसन, जर एकदा आपण व्यसन सोडून दिलं तर आपण व्यसनाचा अंगीकार केला नाही पाहिजे. लोक म्हणतील की नाही का तर महानुभाव पंथामध्ये हा तर दारू पितो, हा नॉनव्हेज करतो, लोक म्हणतील की नाही. मग नावं कोणाला ठेवली, धर्माला ठेवली. लागला की नाही दोष तुम्हाला मोठा. मग म्हणून
आपल्या धर्मतत्वाप्रमाणे चालावा. ग्रस्त असेल की साधू असेल, इथं नियम सगळ्यांना सारखे आहेत. म्हणून आपल्या धर्माला दूषण लागू नये हे काळजी घ्यावी. हे पहा, तुम्ही जर आता लोक बघा वाईट केलं तरी नावं ठेवतात आणि चांगलं केलं तरी लोक नावं ठेवतात. फक्त आपल्याकडून वाईट घडू द्यायचं नाही. चांगलं करत असताना लोकांना नावं ठेवू द्या. लोक म्हणतील लय देवधर्म करतात, जरा वेगळेच राहतात. म्हणून त्या लोकांना तुम्ही धर्मासाठी करताय ना, चांगलं आहे. एखादा माणूस म्हणतो त्याच्या बायकोला लय देव करते, तू काय साधू होते का काय? किंवा एखादी बाई म्हणते एखाद्या पुरुषाला लय देवधर्म करता, तुम्हाला साधू व्हायचा विचार आहे का काय? देवधर्म करताय ना, चांगलं करताय ना, चांगल्यासाठी नावं ठेवू द्या. तुम्ही जीवनामध्ये चांगली कर्तव्य करत असताना तुम्हाला लोक नावं ठेवेल, समाज नावं ठेवेल, त्या समाजाचा विचार नाही करायचा. तुम्ही चांगलं करताय ना, तुम्ही चांगल्या कार्यासाठी उभे आहे ना. एखादा कुणी पुढे पुढे करतो तर लोक त्याला नावं ठेवतात, हा लयच पुढं पुढं करतो. यांना तर पुढं पुढं करण्याची सवय नसते, पण ज्याला करतात त्याची टंगडी आपण पाठीमागे ओढत असतो, हो की नाही? तुम्ही करता देवधर्म घरामध्ये, एखादी माता घरात देवधर्म करत असेल, तिला बाकीचा परिवार नावं ठेवतो. ठेवू द्यायचं. देवासाठी सगळं सहन करायचं. मी तुम्हाला कालच सांगितलं की देवासाठी भांडायला काय अडचण नाही आहे, भांडलं पाहिजे. मला एका ताईने सांगितलं, म्हटले बाबा माझा जो वाढदिवस आहे, त्यांनी सांगितलं वाढदिवस आहे, नवऱ्याला म्हटलं 1000 रुपये दे. नवरा म्हटला देत नाही. त्याला सांगितलं, भांडून घेतले म्हणे. मी सांगितलं की मला बाबांना द्यायचे आहेत, काय क्रिया करायची आहे. घेतले. बघा, चांगल्यासाठी भांडावं लागतं की नाही? ती सांगितलं इकडे तिकडे उधळपट्टी करतो, तुला मी काय म्हटले का? मग माझ्या देवासाठी तू मला का देत नाही? बघा, भांडावं लागतं. चांगल्यासाठी मी तुम्हाला सांगितलं भांडा, वाईटासाठी नका भांडू, पण ते चांगल्यासाठी आहे. आता वाईट कामासाठी आपण भांडतोच की म्हणा, वाईटासाठी तुम्ही भांडणं करताच की, परंतु चांगल्या कामासाठीही जर चांगलं करायचं, कधी कधी मागून पण भेटत नाही, कधी भांडून घ्यावं लागतं, जबरदस्तीने घ्यावं लागतं. चांगल्या कार्यासाठी हिसकून नाही घ्यायचं बरं का. आपण भांडतो कुठे? ज्याच्यावर आपला हक्क आहे, आपण त्याला भांडत असतो. म्हणून धर्मासाठी, चांगल्या कार्यासाठी जर आपल्याला कोणी नावं ठेवत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. आपण आपलं कर्तव्य मात्र आपण करत राहायचं. लोकांनी नावं ठेवली म्हणून काय झालं? पाहणारा तो परमेश्वर असतो, देव असतो. आणि म्हणून आपण लक्षामध्ये ठेवायचं की चांगलं कार्य करत असताना ईश्वरी आपल्याला सहाय्य करतात. फक्त आपले निस्वार्थी ते सेवा करायची, निस्वार्थी ते काम करायचं, कुठला स्वार्थ ठेवायचा नाही. चांगली कामं करत असताना थोड्याफार अडचणी येतात, अडथळे येतात, डगमगायचं नाही, ते सहन करायचं. समाज काय म्हणेल? आपण जर चांगलं काम करतो, समाज तर कुठे एवढा धडाचा असतो का? जो नाव ठेवतो तो तर एवढा बरोबर असतो का? तो पण काही दोषरूपीच असतो की नाही? तो फक्त लोकांना नावं ठेवत असतो आणि मग ते दुर्लक्षाकडे करायचं. चांगल्या कार्यासाठी दुर्लक्ष करायचं. देवाने सांगितलं की नाही, अरे तुम्ही एका पती कारणे 7 सासरचे आणि 5 माहेरचे सासुरवास सण करता की नाही? बोलणे सण करता की नाही तुम्ही? आणि मग जगाचा पती परमेश्वर, त्याने तर उद्धरण्याचा विडा उचललेला आहे, तर जगाचा सासुरवास सहन करायला सांगितला साधकाला आहे. तसं तुम्हाला अनुयायी जो ग्रस्त आहे त्यालाही. तर एका गावात कोणी एकटं उपदेशी असतो, त्याला लोक नावं ठेवतात, त्याला सांगायचं ठेवू दे, काही फरक पडत नाही. मी देवधर्मासाठी, देव बघतोय ना माझ्याकडे, मी देवधर्मासाठीही करतो, काही फरक पडत नाही. उलट तुम्ही जेवढा सासुरवास सहन केला तेवढा तुमचा कर्मनाश होईल, तुमची योग्यता होत, लक्षामध्ये ठेवा. जेव्हा आपण असं करू आपलं दुःखनाश होतं. ज्या मातेने मला क्रियेसाठी द्रव्य दिलं त्या मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. देत असताना, ती मला बोलत असताना तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, अंतकरण तिचं भरून आलेलं होतं. बघा किती सासुरवासामध्ये आमच्या काही काही माता आपला धर्म सांभाळत आहेत, निश्चित त्या वीरांगणी आहेत. मग तुम्हाला प्रपंचामध्ये झाशीची राणी होता आलं पाहिजे.
धर्मासाठी होता आलं पाहिजे. मी असं म्हणणार नाही तुम्हाला भांडणं करा म्हणून, परंतु जर धर्मासाठी तुम्हाला आपलं अस्तित्व निर्माण करता आलं पाहिजे. ईश्वर तुम्हाला सहाय्य करे. अरे तुम्ही जर वाईटासाठी जर तिकडे भांडणं करता तर आपण चांगल्यासाठी करू शकत नाही का? करू शकतो. आणि जेव्हा ती माता मला बोलू लागली, डोळ्यामध्ये तिचे अश्रू होते. घर सगळं अन्य, काही करता येत नाही, परंतु प्रबळ इच्छा आहे. ही निष्ठा फार महत्त्वाची. आणि ह्या ग्रुपच्या माध्यमातून मला सुद्धा काही शिकायला भेटतं. कशा प्रकारची अनुयायी आहेत, कशा प्रकारचे पुरुष आहेत, कशा प्रकारचे स्त्रिया आहेत, देव कसं सहाय्य करतो हे मला सुद्धा अनुभवायला भेटतं. मी फक्त शास्त्रामध्ये शिकलं, पण तुम्ही प्रत्यक्ष प्रपंचामध्ये तुम्ही त्या गोष्टींचा अनुभव घेत आहात. केला पाहिजे. एक न एक दिवस तुमचा विजय होणारच आहे. जे तुमच्या मनासारखं आहे एक न एक दिवस ते होणारच आहे. फक्त आपण निष्ठा ठेवायची आणि काय करायचं? धीर ठेवायचा, संयम ठेवायचा. फार गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून आमचा जो पंथ आहे, आमचा जो ध्वज आहे, तो निष्ठेने उभा आहे. तो कधी डगमगत नाही. तो आम्हाला शिकवतो, डगमगू नकोस, झेंड्याखाली उभा राहा. या मानव पंथाच्या तत्वज्ञानाखाली तू उभा राहा, आश्रयाला तू ये, डगमगू नकोस, हे ध्वज आम्हाला शिकवतो. आणि म्हणून आपला विषय चालला होता की वेशभूषेवरून कसं व्यक्तित्व कळतं, दिनचर्या कळते, त्या व्यक्तींचं राहणीमान कळतं. तसं बोलण्यामधून नम्रता कळते की नाही, त्यांच्या आचारावरून त्यांची विद्वत्ता समजते. तसं वेशभूषेवरून त्या व्यक्तींची ओळख होते, त्या पंथाची ओळख होते. हे सांगितलं तर म्हणाले दत्तात्रेय प्रभूंची वेशभूषा कोण्या प्रकारची कशी आहे? दिगंबरम तनु श्रेष्ठम. तर म्हटले दत्तात्रेय प्रभूंची वेशभूषा अशा प्रकारची आहे. दिगंबरम, दिगंबरम शब्दाचा अर्थ त्यांनी असा केला, विग्रह दिक म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे वस्त्र. दिक म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र, अशी आहे. 10 दिशा हे ज्यांचे हे 10 दिशा हे ज्यांचं वस्त्र आहे त्याला दिगंबर असं म्हणतात. आपण दिगंबर म्हणजे कोण समजला? ज्याच्या अंगावर काहीच कपडे नाही तो दिगंबर, तो नव्हे. तो दिगंबर वेगळा. या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूजी दिगंबर कसे म्हणाले? त्यांनी ज्या 10 दिशा सांगितल्या ही त्यांची वस्त्र आहे, तर दिगंबर असं म्हणतात. कारण की परमेश्वर सर्वव्यापी, सर्वात्मक आणि सर्वातीत हा दत्तात्रेय प्रभूंचा अवतार दिगंबर वेशधारी आहे. परमेश्वर कसा आहे? सर्वात्मक आहे, सर्वव्यापक आहे. सर्वव्यापक असून सर्वातीत म्हणजे सर्वांच्या वेगळा आहे. व्यापक पण आहे आणि वेगळा पण आहे. महावाक्यात जे गुण सांगितले की नाही, सर्वातीत, सर्व करता तो, म्हणजे सगळं करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. सर्वांना परमेश्वराने व्यापलं, परंतु परमेश्वराला कुणीही व्यापलं नाही. तयाचा अंत करेसा कवनी प्रतिमल्ल नाही. तेने अवघ्याचा अंत केला, परंतु तयाचा अंत करेसा कवनी प्रतिमल्ल नाही. आमच्या टीकेमध्ये सांगितलं त्या परमेश्वराने सगळ्यांचा अंत केलेला आहे, पण त्याला कुणी व्यापू शकतं का? त्याचा कुणी अंत पाहू शकतो का परमेश्वराचा? नाही पाहू शकत. जसं जीवाला 100 कोटी ब्रह्मांड, 100 ब्रह्मांडामध्ये जीव होता, त्याला एका ब्रह्मांडामध्ये आणलं. मग राईचा 60वा हिस्सा एवढा त्याचा संकोचन तो पावला. प्रत्येकाला विकास आहे की नाही? देवतेंची गणना सांगितली, कुठे 13 कोटी. जसं देवतेंची प्रत्येकाची मर्यादा सांगितलेली आहे की नाही, तसा परमेश्वर जो आहे अनंत ब्रह्मांडाचा एकच परमेश्वर आहे. जशी माया एका ब्रह्मांडाला व्यापून उरली, तसं परमेश्वर अनंत ब्रह्मांडाला व्यापून उरलेले आहे. सांगितलं की नाही, अनंत ब्रह्मांडाची एकच माया, एकच माया सांगितली. आणि त्या मायेला परमेश्वराने व्यापलं. जे हरतली त्याचे एक रूम कोपांत, म्हणजे मायासुद्धा परमेश्वर एका स्वरूपाचे एका कोपऱ्यामध्ये हरून गेलेली आहे. मग ते परमेश्वर स्वरूप किती विशाल असेल. जयाचा गाद न कळे, आदी अंत न कळे, तो अगाध म्हटलेला आहे. असा तो परमेश्वर म्हणजे कोण?
दत्तात्रेय महाराज त्यांचा वेश कसा आहे म्हणाले? दत्त दिगंबर वेशधारी आहेत. म्हणजे 10 दिशा हे त्यांचं खऱ्या अर्थाने वस्त्र आहे. परमेश्वर जो आहे का आपल्या वस्त्राने झाकणारा आहे का? तो व्यापक आहे. आणि म्हणून जो परमेश्वर व्यापक, दत्तात्रेय प्रभूंनी 10 दिशाच आपल्या अंगावर पांघरलेल्या आहेत. असं हा त्यांचा विषय दिगंबर, म्हणून त्यांना दिगंबर म्हटलेलं आहे. दिगंबर म्हणजे तो दिगंबर नव्हे. दिगंबर शब्दाचा अर्थ केला हा सर्वातीत, सर्वात्मक, सर्वातीत, सगळीकडे तो व्यापला, हे त्याचं वस्त्र. म्हणून त्याला काय म्हटलं? दिगंबर वेशधारी म्हटलं आहे. तर म्हणाले वस्त्र म्हणजे उपाधी. दत्तात्रेय प्रभूंना उपाधी नाही का? ऐसी ती निरुपाधिक वस्तू. जसं चांगल्या प्रकारचे कपडे परिधान केली की तो उपादवंत तयार होतो. एखाद्या व्यक्ती नाही का चांगल्या प्रकारचे कपडे परिधान करतो, वेशभूषा उच्च प्रतीची वेशभूषा निर्माण करतो. त्या व्यक्तीची त्या वस्त्रावरून, त्या कपड्यावरून काय समजते? त्याची उपाधी आपल्याला समजते. आता एखादा गबाळा असेल, त्याला कोणी मानेल का? नाही. एखाद्याने चांगले झपक कपडे अंगावर घातले, लोक मग त्याची उपाधी करतात की नाही? तसं म्हणाले उपाधी वस्त्राने उपाधीला मानलं जातं. दत्तात्रेय प्रभून उपाधी कोणती आहे म्हणाले? ऐसी ती निरुपाधिक वस्तू. म्हणजे परमेश्वरी वस्तूच अशी आहे, तिला बाह्य उपचाराची कुठलीच गरज नाही. परमेश्वर जो आहे तो स्वयंसिद्ध परिपूर्ण आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सकर्तुम परमेश्वर, असं त्या परमेश्वराचं स्वरूप सांगितलं. तो काही कर्तुम अकर्तुम काही करू शकतो. सर्व कर्तुम, सर्व करता कोण? परमेश्वर. सृष्टीची निर्मिती कुणी केली? परमेश्वराने केली. हे जीवदेवता प्रपंच कुणाच्या आज्ञेने आले? सगळे हे परमेश्वराच्या म्हणजे परमेश्वराने मायेला प्रवृत्ती जाणवली आणि परमेश्वराच्या प्रवृत्तीने मायेने व्यापार केला. माया स्वतःच्या स्वतंत्रीने कुठलाच व्यापार करत नाही, म्हणून परमेश्वर प्रवृत्ती माया म्हटलं. माया प्रवृत्ती म्हटलं का संसारणामध्ये जरी सृष्टी संहार करते तर ती परमेश्वराच्या प्रवृत्तीनेच करते. आणि सृष्टीची निर्मिती करते तरी काय करते? ती माया परमेश्वराच्या आज्ञेनेच करते. संहार जरी असेल परमेश्वराच्या आज्ञेने होतो, रचना जरी असेल ती सुद्धा परमेश्वराच्या आज्ञेनेच होते. म्हणून कर्तुम अकर्तुम सर्व कर्तुम, सगळं सर्व करता कोण सांगितला? परमेश्वर सांगितलेला आहे. आणि समर्थ, जगाच्या पाठीवर समर्थ कोणी? फक्त परमेश्वर समर्थ आहे. कुठला जीव समर्थ होऊ शकत नाही, हे लक्षामध्ये ठेवा. खरा समर्थ कोण? परमेश्वर. त्या परमेश्वर स्वरूपच कसं आहे म्हणाले? समर्थ असं परमेश्वर, असं त्याचं स्वरूप आहे. आणि हेच त्याचं काय सांगितलं? वस्त्र सांगितलेले आहेत. जरी परमेश्वराला वस्त्र असले तर नसल्यागत आहेत. कारण की जे कमी असतं ते मोजल्या जातं आणि जे व्यापक असतं ते कधी मोजले जातं का? नाही जात. म्हणून परमेश्वर स्वरूप आपण मोजू शकतो का? आपण त्याला जाणू शकतो का? नाही. आता जे स्वामींनी आपल्या ज्ञानाने सांगितलं म्हणून आपल्याला फक्त माहिती आहे. म्हणून सगळं जो करतो, सगळं कोण करत असतो? सगळं परमेश्वर करतो. आणि जगाच्या पाठीवर समर्थ फक्त कोण सांगितला? परमेश्वर. दत्तात्रेय महाराज सांगितलेले आहे. म्हणून कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, असं हेच परमेश्वराचं व्यापक वस्त्र त्यांनी सांगितलं. म्हणून 10 दिशा, जो 10 दिशांना जो व्यापलेला परमेश्वर दत्तात्रेय महाराज, त्यांचा खरा वेश कसा आहे म्हणाले? दिगंबरम.
दाही दिशांना त्यांनी व्यापून टाकलं आणि हेच खऱ्या अर्थानं त्यांच्या अंगावरचं वस्त्र आहे असं कवींना या संदर्भामध्ये म्हणायचं आहे. आता पुढे आपण बघूया. योग्यता साधे म्हणजे आचाराने योग्यता तयार होते आणि योग्यतेने दक्षता तयार होत असते. आणि जो स्वतः दक्ष आहे, जो स्वतः योग्य आहे, जो तेजस्वी आहे, तोच काय करतो, समाजाला घडवतो, समाजाचं सुख पाहत असतो, समाजाचं हित कशामध्ये आहे तोही पाहत असतो. कोण? जो तेजोबल आहे तो. परमेश्वर कसा आहे? तेजोबल आहे. फक्त या सृष्टीमध्ये फक्त परमेश्वराला आपल्या या जीवाची कीव आली. या जीवाचे दुःखी पाहवले नाही म्हणून तर परमेश्वराने मायेला सृष्टीची रचना करायला लावली. जा जीव आपल्या आनंदाला योग्य आहे ही पाधिकार पात्रता पाहिल्यानंतर परमेश्वराने केवळ या जीवासाठी निर्मिती केली सृष्टीची. देवतांना कीव आली का तुमची? कोणी जीवाची कीव येते का? आता जीव तर जीवाचा वैरी सांगितला, एक प्राणी दुसऱ्याचा वैरी सांगितला. जीव जीवाला खातो की नाही? जीव जीवाचे वैरी, भाऊ भावाचा वैरी, हो की नाही? आता कलियुगामध्ये तर भाऊ बहिणीचा वैरी. कलियुग आहे ते. आणि म्हणून हे फक्त परमेश्वर असा जो आहे तो जो आपला आनंद या जीवाला देतो आहे, फक्त कीव परमेश्वराला आली. परमेश्वर कुणाचा वैरी आहे का? नाही. आता या कलियुगामध्ये बहीण बी भावाची वैरी झाली. आमच्या टीकेमध्ये सांगितलं की भाऊ भावाचा वैरी, परंतु हे कलियुग असं आहे, इथे बहिणी पण भावाच्या वैरी आहे. वैरी म्हणजे काय? संघर्ष निर्माण होऊन जातो. सगळ्याच नाही बरं का, जिच्यामध्ये असूया आहे, जिच्यामध्ये काही द्वेष आहे, तीच फक्त वैरी होऊ शकते किंवा तोच फक्त वैरी होऊ शकतो. प्रेम असेल तर कुणी कुणाचा वैरी होत नाही. आणि प्रेम टिकवावं लागतं, प्रेम ठेवावं लागतं. म्हणून परमेश्वर जो आहे खऱ्या अर्थानं बहुजन सुखाय बहुजन हिताय हे जे वाक्य आहे हे फक्त मला तर वाटतं जो परमेश्वर आहे त्यासाठी लागू होतं, कारण तो सगळ्यांचं हित करू शकतो. तसा जो साधक आहे त्याने सुद्धा स्वतः तपस्वित्व प्राप्त करून, तेजोबल प्राप्त करून त्याने समाजाचं हित करावं हे साधकालाही सांगितलेलं आहे. म्हणजे माझंही भलं व्हावं, जो कोणी माझ्या आश्रयाला येईल त्याचंही भलं व्हावं ही साधकाची दृष्टी मात्र असणं फार गरजेचं असतं. तोच भलं करू शकतो. कोण? स्वतः दक्षता आहे त्याच्यामध्ये, ज्याने स्वतःला योग्य केलं, असं कोणी पण करू शकत नाही. योग्य केलं, दक्षता आहे, ज्याचा आचार आहे, ज्याची उठीबशी चांगली आहे, ज्यांच्याकडे आचरण आहे, ते दुसऱ्याला योग्य करू शकतात, दक्ष करू शकतात. एखादा मुळात स्वतः दक्ष नाहीये, स्वतःच चुकीच्या मार्गाने जातो, तो दुसऱ्याला काय मार्ग दाखवेल का? अजिबात दाखवणार नाही. आम्हाला सांगितलं आपल्यापाशी ज्ञात विरक्ताचा संघ करायला सांगितला. आपल्यापेक्षा जो ज्ञानी आहे, विरक्त आहे, त्याचा संघ करायला सांगितला. तो तुम्हाला दक्ष करेल. जर मग तुम्ही चुकीच्या लोकांकडे गेला तर मग तुम्हाला ते दक्ष करतील का? नाही करणार. म्हणून योग्य ठिकाणी जायला सांगितलं, योग्य पात्राच्या ठिकाणी जायला सांगितलं, योग्य साधकाकडे जायला सांगितलं. इथे पण योग्यता बघायला सांगितली. फक्त बघत असताना त्यांच्या कपड्याकडे बघू नका किंवा त्यांच्या शरीराकडे बघू नका, त्यांचं आचरण पाहायला सांगितलं. एखादा मलिन रोडका राहतो किंवा दिसतो, त्याचं आचरण आपल्याला बघायला सांगितलं. त्याचं आपल्याला कपडे आणि वेशभूषणही बघायला सांगितली. आचरण काय आहे त्यांचं, म्हणजे छोटा राहो की मोठा राहो, आचरण फार महत्त्वाचं असतं, आचार फार महत्त्वाचा असतो. आणि जो स्वतः योग्य आहे, स्वतः जो आचार करतो, जो म्हटल्याप्रमाणे करतो, तो दुसऱ्यालाही योग्य करतो.
तेजोबल, त्याच्याकडे तेजोबल असतं. म्हणून आमच्यामध्ये म्हटलं महानुभाव. महानुभाव शब्दाचा अर्थ केला ज्याच्याकडे महान अनुभव, ज्याच्याकडे तेज आहे, बल आहे, तो महानुभाव. बल म्हणजे ताकद नव्हे, बल म्हणजे योग्यतेचं बल, साधनेचं बल ज्याच्याकडे आहे, जो नित्यनेमाने साधना करतो त्याच्याकडे बल येतं. नाही का, एखाद्या शब्दामध्ये बघा सामर्थ्य असतं. एखादे म्हटले अधिकरणं किंवा एखादं साधक, होईल तुमचं काम, ते होऊन जातं. काय आहे ते? त्याचं बलात, त्याच्याकडे बल, एक वाचा सिद्धी असते. आमचे नागदेवाचार्य जेव्हा भिक्षेला जायचे तेव्हा ते इतके सुंदर दिसायचे नागदेवाचार्य. त्यांना एका ब्राह्मणाने विचारलं, तुम्ही काही त्रिकाळ स्नान करता का? आचार्याने सांगितलं, मी त्रिकाळ स्नान नाही करत, परंतु माझ्या भितरी जे आहे ते बाहेरी प्रकटता आहे. माझ्या अंतःकरणा भितरी म्हणजे जे मी परमेश्वराचं अखंड नामस्मरण करतो ते तेज माझ्याकडे आहे. असे काही आपण अधिकरण पाहतो ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर, असे काही साधक पाहतो त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला येतो की नाही का? ते स्मरणाचं तेज असतं, त्यांच्या साधनेचं तेज आहे ते. आपण फक्त बाहेरून सगळं स्वतःला हे करतो, नट्टापट्टा थटवतो, म्हणजे मेकअप करून आपण स्वतःला उजळण्याचा प्रयत्न करतो, परंतु अंतःकरणातून जे तेज ते फार महत्वाचं असतं. नागदेवाचार्य स्वतः दक्ष होते, त्यांची योग्यता होती, नंतर ते तेज निर्माण झालं, म्हणून त्याला महानुभाव असं म्हटलेलं आहे. तर म्हणाले, असं व्रत धारण केल्यानंतर दक्षता, तेजस्विता येते, योग्यता येते, मन स्थिर होते. एखादं उदाहरण द्या म्हणाले. जैसा कापसाच्या बोळ्याचा पेलदार दोर. सांगतात की ज्याप्रमाणे पिंजलेल्या कापसाचा बोळा एका बोटाने सहज तुटतो. आपण कापसाला पिंजतो की नाही, तो सहज तुटून जातो, परंतु त्याचा जो बारीक धागा आहे त्याला पीळ द्यायचा. पीळ देऊन आपण त्याची दोरी तयार करतो, दोर तयार करतो, कासरा तयार करायचा. मग त्याचा एक मजबूत शक्ती तयार होते. त्याचा आकार लहान पण ताकद महान असते. आपण साधा धागा असतो, आपण लगेच तोडू शकतो, पण त्याला जर पीळ दिला मग त्याचा दोर तयार होतो. कासरा म्हणजे बघा ते गुरांना, ढोरांना वापरतात ना कासरा, नाकामध्ये वेसन घालतात, तो कासरा, बरोबर ना? आता आम्ही काही प्रपंच केला नाही, तर आम्हाला एवढं माहिती नाही, पण आम्ही कधी कधी पाहतो त्याला कासरा असं म्हणतात. किंवा ते वेसन असते, म्हणजे लगाम देण्यासाठी ते वेसन नाकामध्ये घालतात की नाही. पण तो सुरुवातीला जो धागा असतो कापसाचा किती लहान असतो, तो आपण सहज तोडू शकतो, पण त्याला पीळ दिल्यानंतर मात्र मग आपण त्याला तोडू शकतो का? नाही तोडू शकत. तसं त्याचा आकार लहान असतो पण त्याची ताकद महान असते. कधी? स्वतःला त्यांनी योग्य केलं, दक्ष केलं. तसा म्हणाले, संयमाच्या पिळाने माणूस पिळदार बनतो, बलवान होतो. ज्या माणसाकडे संयम आहे त्याची ताकद मोठी असते, तो बलवान असतो. तो किती जरी विघ्न आले, किती जरी अडचणी आल्या तर तो डगमगत नाही. स्वतःला एवढं तो स्थिर करून घेतो. तोच पुरुष बलवान समाज घडवतो, तोच देश निर्माण करू शकतो, तोच धर्माला आधार देऊ शकतो. काही असतात की नाही युगपुरुष असतात, काही महान पुरुष असतात की नाही, काही आपण युगपुरुष म्हणतो. होते ना, सरदार वल्लभभाई पटेल युगपुरुष होते. किती जरी अडचणी आल्या त्यांनी संयम सोडला नाही. आता जो मोठ्या पदावर जातो त्याला काही कमी दुःख सहन करावे लागतात का? कमी त्याला बोलणारी असतात का? भरपूर बोलणारी असतात, परंतु तो डगमगत नाही. तो संयमाने देश घडवतो, संयम आणि धर्मही टिकवतो. तसा जो साधक पुरुष आहे, स्वतःला बलवान करून, संयमित करून, स्वतः संयमित राहून, जो स्वतः संयमित आहे तोच दुसऱ्याला, धर्माला आधार देऊ शकतो. स्वतः जर संयमी नसेल, योग्य नसेल, तर तो दुसऱ्याला आधार देईल का? नाही देणार. स्वतः डगमगतो आहे, तो दुसऱ्याला आधार देईल का?
अजिबात देणार नाही. आणि म्हणून तसा सांगितलं की हे जे दक्षता कधी येते तर म्हणाले संयम करावा लागतो. योग्यता कधी येते? संयम ज्याने केला त्याच्यात योग्यता येते. आणि जो दक्ष होतो, योग्य होतो, तोच पुरुष संयम करू शकतो. म्हणून साधकालाही संयम करायला सांगितलं. म्हणून गोसावी संयम करविला. स्वभाव मात्र म्हणजे नेमकं काय? संयम करायला सांगितलं. आता शरीर हे खावं तर प्यावं लागेलच की नाही, पण कमी प्रमाणामध्ये खा, कमी प्रमाणामध्ये प्या. आम्हाला अस्ती परी शिकवते. जास्त आलिंबन करत बसू नका. स्वभावाला मात्रा द्यायला सांगितली. गोसावी संयम करविला. साधकाला प्रत्येक ठिकाणी संयम करायला सांगितलेला आहे. जसं विकार विकल्प आहे, इथे शून्यता करायला सांगितली आणि स्वभावाला मात्रा द्यायला सांगितली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी संयम करायला सांगितला. जरी काही अभिलाष प्रलोभन आली तिथे स्थिर राहायला सांगितलं. त्याच्या पाठीमागे पळायचं नाही सांगितलं. म्हणून जो पुरुष संयमी आहे तोच दुसऱ्याला, धर्माला आधार देऊ शकतो. जो संयमी नाही तो पुरुष ना देश घडवू शकत नाही, धर्मही घडवू शकत नाही आणि कुणाला आधारही देऊ शकत नाहीये. जरी कुणी काही म्हटला तर तो संयम आपला सोडत नाहीये. त्याला माहिती आहे मी चांगलं कार्य करतो, लोकांनी नावं ठेवू द्या, आपला संयम सोडत नाही. तसं प्रपंचामध्ये सुद्धा जर तुम्हाला कोणी काही म्हटलं, संयम नाही सोडायचा. म्हणतील लोक लय धर्म करतात, लय मानवांच्या पाठीमागं लागले, साधूंच्याच पाठीमागं लागले, म्हणू द्या, आपला संयम सोडू नका. ती सुद्धा तुमची एक तपश्चर्या असते. मी तुम्हाला सांगितलं होतं. धर्मासाठी लोकांना नावं ठेवू द्या ना, चांगल्यासाठी ठेवू द्या नावं, काही फरक पडत नाही. समाज कसा आहे, जर तुम्ही वाईट लोक नाव ठेवतातच की, पण जर चांगलं जरी केलं समाज नावं ठेवतोय. समाजाची प्रवृत्ती आहे. मग मी जर चांगलं करतो आहे, मी कशाला समाजाचा विचार करायचा? मी जर कोणाला धर्म चांगलं दाखवतो आहे, जर मी आधार देतो आहे, तर मी कशाला समाजाचा विचार करू? मी देवाचं कार्य करतो आहे. म्हणून धर्माला आधार देणं हा सुद्धा एक संयमी पुरुष करू शकतो. आणि धर्माला आधार कोण देतो? ज्याचं बल आहे, ज्याच्याकडे तेज आहे. बल म्हणजे ताकदीचं नाही बरं का, बल म्हणजे साधनेचं बळ, तो देऊ शकतो. उदार अंतःकरणाचा देऊ शकतो, तो देऊ शकतो. संयम सांगितला. दत्तात्रेय महाराज जे आहेत ते संयमी सांगितलेत. त्यांनी अशा प्रकारचे ब्रह्मचर्य व्रत धारण केलं. म्हणजे ब्रह्मचर्य व्रत धारण करून संयम फार महत्त्वाचा हे त्यांनी सांगितलं. आणि ते दत्तात्रेय प्रभूंनी धारण केलं हे त्यांनी सांगितलं. त्याचे पैलू मी तुमच्या समोर काही सांगितलेले आहेत. घडवणी करतोय साधक नामधारक, आणि नंतर मग पहिला परमेश्वर, नंतर साधक नामधारक, अशी मी घडवणी करतोय. आणि मग ज्याने ब्रह्मचर्य व्रत धारण केलं त्याला प्राप्त करायचंय. आपल्यालाही तशा प्रकारचं ब्रह्मचर्य व्रत धारण करावं लागेल हे त्यांनी सांगितलं. जो करतो तोच परमेश्वराला प्राप्त करतो, मनाने, वाचेने आणि कर्तव्याने. तर पुढे बघूया. तर म्हटले सर्वगुण संपन्न, ऐश्वर्य संपन्न अशा दत्तात्रेय प्रभूंचा नेमका परिचय तो काय म्हणाले? त्यांचा परिचय सांगा ना. भिक्षुंच दंडिनं चैव. दत्तात्रेय प्रभू हे भिक्षू वेशातले दंडी संन्यासी आहेत. त्यांनी मनाला, वाचेला आणि आपल्या कायेवर म्हणजे शरीरावर त्यांनी विजय मिळवलेला आहे. म्हणून ते त्रिदंडी संन्यासी आहे. आपण लावतो की नाही त्रिदंडी युक्त आचार्य प्रवर, लावतो की नाही उपाधने? कशामुळे लावतो? ज्याने त्रिदंडी कोण होऊ शकतो? ज्याने मनावर, वाचेवर आणि आपल्या शरीरावर विजय मिळवला तो त्रिदंडी. असा कोणीही त्रिदंडी होऊ शकत नाही. किंवा त्रिदंडी म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञान, भक्ती, वैराग्य ज्यांच्याकडे परिपूर्ण आहे ते त्रिदंडी. आणि दुसरं सांगितलं ज्याने मनावर, वाचेवर, शरीरावर ज्यांनी विजय मिळवला तेही त्रिदंडी असे म्हटले, तो पुरुष. तसं म्हणाले खऱ्या अर्थानं दत्तात्रेय प्रभू कोण आहेत? त्रिदंडी आहेत. त्यांनी आपल्या मनावर, वाचेवर, कायावर त्यांनी काय केला?
विजय मिळवला म्हणून ते त्रिदंडी संन्यासी आहेत. असा कुणी बी दंड घेतला, कमंडलू घेतला, असं लगेच कोणी त्रिदंडी होऊ शकत नाहीये. जसा तसा परमेश्वर त्रिदंडी आहेत आणि त्याहीमध्ये ज्या साधकांनी विजय मिळवला त्यांनाही त्रिदंडी असं म्हटलेलं आहे. म्हणून सांगतात की दत्तात्रेय प्रभूंनी हा विजय मिळवला आहे. त्यांच्याकडे दत्तात्रेय प्रभू तर परमेश्वर निर्विकारीच आहे ना हो. परंतु जसे तसे कोण सांगितले? दत्तात्रेय प्रभू त्रिदंडी सांगितले आणि त्यांनी म्हणाले भिक्षुवेश धारण केला. दुसरं सांगतात की जो ब्रह्म जाणतो त्याच पुरुषाला संन्यास धारण करण्याचा अधिकार आहे. जो इंद्रियांचा भोग, इंद्रियांच्या भोगामध्ये रमत नाही, जो आसक्तीचा वेगळा आहे, त्याच पुरुषाला त्रिदंडी संन्यासी म्हटल्या जातं. असं कोणी पण त्रिदंडी संन्यासी होऊ शकतो का? नाही होऊ शकत. म्हणून ज्याने संन्यास धारण करून, फक्त धारण नाही करून फायदा, त्याने इंद्रियांवर विजय मिळवला. कर्माची आसक्ती, ज्याला आसक्ती नाहीये, जो आपलं कर्तव्य कर्म करून कर्म करतो, आसक्ती ठेवत नाही. जसं एखादा साधक असतो, भिक्षेमध्ये पदार्थ आला काय न आला काय तो काही दुःख करत नाही. कधी कधी भिक्षेमध्ये मिष्टान्न पदार्थ येतो, कधी कधी वृक्षांनाही पदार्थ येतो, पण तो त्याच्या समाधानी राहतो. तो इंद्रियांच्या वेगळा आहे, तो भोगांच्या वेगळा आहे. एका पुरुषाला भोग समोर आहे तरी पण दृष्टी लक्ष नाहीये, तो संन्यासी म्हटलेला आहे. भोगाचा वेगळा, आसक्तीचा वेगळा झाला की तो संन्यासी तयार होतो. म्हणून गीतेने त्याला काय म्हटलं? संन्यासी म्हटलं. आसक्ती संपले की संन्यासी तयार होतो. गीता त्याला संन्यासी म्हणते. कोणाला? ज्याची पदार्थामध्ये आसक्ती नाही, जो कर्मयोगी आहे प्रपंचामध्ये, त्यालाही कर्मयोगी म्हटलं का? असून प्रपंचामध्ये त्याची आसक्ती नाही, तो सुद्धा कर्मयोगी सांगितला. आणि साधक तर आहेच, त्याने तर सगळं प्रपंचाचा त्याग केला, सगळे भोग बाजूला ठेवले, नंतर तो संन्यासी झाला. तो संन्यासी म्हटलेला आहे. नाही का? प्रपंचामध्ये अनेक संकल्प माणसाच्या मनामध्ये असतात. आपण खूप संकल्प करतो आणि त्या संकल्पाचा, आरंभाचा त्याग करणे म्हणजे संन्यास आहे. आपण प्रपंचामध्ये अनेक संकल्प करतो की नाही? मला हे पाहिजे, मी त्याला पाहिजे, मी ते केलं असतं, मी ते केलं असतं, मी असं करतो, मी तसं करतो. हे संकल्पाचा त्याग करणे म्हणजे संन्यास सांगितला. जे आपण काही संकल्प करतो त्याचा त्याग करायचा, याला संन्यास असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून संन्यास तरी म्हणजे नेमकं काय असतं? जे काही आपले मनोरथ असतात, जे काही संकल्प असतात त्यांचा त्याग करणे. जे काही निर्माण आपण कमवून ठेवलं, आपण काय कमवलं का ते सगळं देवाचं आहे, तसं आपल्याला फक्त वाटतं ते आपण कमवलं आहे म्हणून. तो काहीच कमवलं नाही, सगळं देवाने दिलं, आपण फक्तच उपभोग घेत असतो. मग विचार करा, जे माझंच नाही आहे, जे कधी माझं नव्हतं, जे कधी माझं राहणार नाही आहे, मग कशाला बिनकामी त्याचा मोह करत बसायचा, कशाला आसक्ती करत बसायची? त्याग करायचा म्हणजे तो संन्यास. गीता त्याला, ज्याने आसक्तीच्या बाजूला झाला, गीता त्याला कर्मयोगी म्हणते, त्याला गीता संन्यासी म्हणते आहे. म्हणून दत्तात्रेय प्रभूजी सगळ्या आसक्तींच्या वेगळे सांगितले. त्यांनी इंद्रियांचा भोग त्यांच्या ठिकाणी कुठलाच नाहीये, कारण तो अविक्रिय सांगितलेला आहे. तर साधकानेही व्हावं. संत तुकोबांनी आपल्या अभंगामध्ये सांगितलं, ते सांगतात की संकल्पिला तुझ सकळ ही भाव, संकल्पिला तुझ सकळ ही भाव, कोण एक ठाव उरला तेथे, कोण एक ठाव उरला तेथे, इंद्रिय व्यापार जे जे काही कर्म, इंद्रिय व्यापार जे जे काही कर्म, करीतो ते धर्म सकळ तुझे, करीतो ते धर्म सकळ तुझे.
माझे हित पार लागला व्यापार, माझे हित फार लागला व्यापार, तुझ सर्व भार चालवणे, तुझ सर्व भार चालवणे, जे जो काही लौकिक करीसी तो तुझा, जो काही लौकिक करीसी तो तुझा, अपमान पूजा काहीतरी, अपमान पूजा काहीतरी, तो का म्हणे मी तो राहिलो निश्चिंत, तो का म्हणे मी तो राहिलो निश्चिंत, तुझ कळे हित तैसे करी, तुझ कळे हित तैसे करी, संकल्पिला तुझ सकळ ही भाव, संकल्पिला तुझ सकळ ही भाव. संत तुकोबा आपल्या अभंगामध्ये म्हणतात की सर्व भाव सर्व संकल्प मी देवावर टाकलेला आहे. आणि ते सांगतात की हे देवा, माझं जे जीवन आहे, जे काही मनाचे संकल्प विकल्प आहेत, हे सर्वांचा त्याग करून मी तुला माझं जीवन समर्पित केलेलं आहे. आता सगळा भार मी तुझ्यावर टाकला. जे काही माझे इंद्रिय आहे, जे काही ते कर्म आहेत, हे सगळे जे काही करतो, हे सगळं देवा मी तुझ्यासाठीही करतो. माझे इंद्रिय जे आहेत ते मी एकवटले. जो साधक असतो तो आपले इंद्रिय सगळे कुठे एकवटतो? ईश्वराच्या ठिकाणी एकवटले जातो. तो कुठले दुसऱ्या इंद्रिय, आपल्या इंद्रियाने कुठल्याही पदार्थांचा भोग तो घेत नाही. म्हणून सांगितलं मनसा वाचाने आणि शरीराने तो काय सांगितला? वेगळा सांगितला. आणि सांगतात की जरी काही लोकांनी मला नावं ठेवली, अपमान केला, तर मी माझा भाव सगळा तुझ्या ठिकाणी, जे काही माझी पूजा सगळी मी देवाच्या ठिकाणी एकवटलेली आहे. म्हणजे काय? जीवन समर्पित करून टाकलं. फक्त तो असतो ना पुरुष, तो फक्त खातो म्हणून खातो, राहतो म्हणून राहतो, फक्त शरीरासाठी तो खात असतो. का तर धर्म पुढे करायचा आहे. आमचे स्वामी सांगतात नाही, तयाचे उठणे बसणे. जो ईश्वराशी ज्याने सगळं समर्पित केलं, ज्याने वैराग्य धारण केलं, त्याचे उठणे बसणे कुठलंच व्हायला जात नाही. तसा हा पुरुष जो आहे, हा जो संन्यासी आहे, याने विवेक शक्तीला अधीन ठेवून सर्व देवाच्या ठिकाणी एकवटलं. त्याला भिक्षुक असं म्हटलेलं आहे. कोण? जो सर्व भाव त्यांनी देवाच्या ठिकाणी अर्पण केला, स्वतःला नियमकत्व करून, विवेक शक्तीला अधीन ठेवून ज्याने ठेवलं त्याला भिक्षुक असं म्हटलं जातं. भिक्षुक म्हणजे फक्त काही झोळीमध्ये भिक्षा घेणारा नाही. तर कोण सांगितला भिक्षू? जो संसाराचा त्याग करून स्वतःही त्याग केला, दुसऱ्यालाही त्यागाला प्रवृत्त करतो. म्हणजे त्या संसारामध्ये काय करतो? तो ज्ञान देत असतो. तो भिक्षू असं म्हटलेलं आहे. तसं दत्तात्रेय प्रभू जे आहेत म्हणाले, ते संसारिकांच्या बुद्धीमध्ये ज्ञान ओतणारे आहेत, म्हणून ते भिक्षू आहेत. म्हणून त्यांनी दंड धारण केलेला आहे. दत्तात्रेय प्रभूंनी भिक्षुवेश धारण करून, हातामध्ये दंड धारण करून, स्वतः तर धैर्यशील आहेतच, परंतु त्यांचा जो प्रपंचातला जो साधक आहे त्याला सुद्धा दत्तात्रेय प्रभू धैर्यशील बनवतायत, धैर्यवान बनवतायत. तो भिक्षू. म्हणून भिक्षू फक्त काही झोळीमध्ये भिक्षा घेणारा नाही. तर भिक्षा तर घेतोच, परंतु तो कसा असला पाहिजे म्हणाले?
ज्ञानी असला पाहिजे, विवेक शक्तीला धारण करणारा पाहिजे तो भिक्षू. नाही का आपण म्हणतो भिक्षुके. भिक्षू शब्दाचा अर्थ त्यांनी काय केला? भिक्षा मागणारा तर आहेच, परंतु सुद्धी भिक्षा मागणारा नाही, तर काही तो ज्ञान देणारा, ज्ञानाप्रमाणे दुसऱ्यालाही घडवणारा तो भिक्षू. फक्त भिक्षकाला काय फक्त भिक्षा मागायला नाही सांगितली, भिक्षा मागून ज्ञानही द्यायला सांगितलं. आणि स्वतःची विवेक शक्तीही अधीन ठेवायला सांगितली. स्वतःचं धैर्य जे आहे ते धैर्य निर्माण करून त्याने समर्थपणे धर्मही आचरण करायला सांगितला. आमच्या पंथामध्ये कुणी असेल, स्त्री असेल की पुरुष असेल, त्याने सुद्धा समर्थ होऊन धर्म आचरण केला पाहिजे. जो समर्थ आहे तोच धर्म आचरण करू शकतो. असमर्थ करेल का? असमर्थ इकडे येईल का? प्रपंचाचा त्याग करून कोण येऊ शकतो? जो समर्थ आहे तो येऊ शकतो. आता लक्षामध्ये ठेवा, त्याग करणारे पण भरपूर वेगळे. काही पदार्थांचा असून त्याग करतात, काहींकडे काहीच नसतं, अष्टदारिद्र्यता असते, तो एक त्याग करणारा सांगितला. एक कसं सांगितला? सो माईम भट्ट होते, सगळं होतं, आले की नाही त्याग करून सगळा. आसक्तीच्या वेगळी झाली की नाही, आले की नाही इकडे. जसं आमचे निळभट्ट भंडारेकार होते, सगळं होतं घरी, काही कमी होतं का? आले की नाही त्याग करून, ते खरे त्यागी, प्रपंचाचा त्याग करणारे. काहींकडे काहीच नसतं, काहींना घराने सोडलं असतं, तर काहींनी घर सोडलेलं असतं. म्हणून जो सगळी संपत्ती सोडून जो त्याग करतो तो त्यागी सांगितलेला आहे. इथं ज्याप्रमाणे निळभट्ट भंडारेकार, माहीम भट्ट, आमचे नागदेवाचार्याने काय समजलं? अनिष्ट समजून त्यांनी त्याग केला. होतं की तिकडे सगळं, परंतु प्रपंच अनिष्टाला कारणीभूत आहे म्हणून त्यांनी त्याग केला. मळत त्याग, मळवत त्याग, अनिष्ट त्याग. आणि चौथा सांगितला कुष्ठी वासनेचा, म्हणजे तो दुष्टंत आपण पाठीमागे बघितला, तो व्यवहार नाही का, कुष्ठरोग लागतो, त्याला सगळे घराच्या बाहेर काढून देतात आणि मग देवतेच्या मंदिरात राहतो, तो असे त्याग आहेत. परंतु हा जो भिक्षू आहे म्हणाले, हा सर्वसंग सर्वसंकल्प देवावर टाकतो, सर्वसंग परित्याग करून जो धैर्यशील होऊन प्रपंचामध्ये ज्ञान देतो ते दत्तात्रेय महाराज. झोळीमध्ये भिक्षा तर घेतात, पण झोळीमध्ये भिक्षा घेऊन ज्ञानही देतात प्रपंचामध्ये. तो भिक्षुनम दंडिनम चैव, तसे दत्तात्रेय प्रभूंना म्हणाले, त्या दत्तात्रेय प्रभूंच्या भिक्षुकीला नमस्तुते म्हणजे मी श्रद्धाभावाने नमस्कार करतो, असं कवींनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपणही धैर्यवान होऊन संकल्प करून आसक्तीच्या बाजूला वेगळं राहू. आपणही दत्तात्रेय प्रभूंना वेगळं, आपणही दत्तात्रेय प्रभूंना प्राप्त करू शकतो. कारण की आपण भिक्षी होऊन, भिक्षुक होऊन, आपण म्हणजे अनुसरण घेऊन भिक्षुक होऊन भिक्षुक कशा प्रकारे असावा त्यांनी ते सांगितलं. आणि म्हणून जो ब्रह्मचारी आहे, जो व्रतावर स्थिर आहे, जो भिक्षू आहे, ज्यांनी दंडधारण केला, ते दत्तात्रेय महाराज, ते दत्तात्रेय प्रभूंना प्राप्त करायचं आहे. साधकालाही संयमित राहावं लागेल, त्यालाही संयम करावा लागेल, त्यालाही व्रतस्थ व्हावं लागेल, त्यालाही नियम करावा लागेल. हे त्यांनी फार सुंदर मुद्दे या विवेचनामध्ये सांगितलेत. आपण ते बघितले. आपणही सुद्धा संयम करण्याचा प्रयत्न करूया, धैर्य होण्याचा प्रयत्न करूया आणि भिक्षुक होण्याचाही प्रयत्न करूया. आणि जो प्रपंचिक आहे त्यांनी भिक्षुक होण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी प्रपंचामध्ये राहून आसक्तीच्या वेगळं होऊन कर्मसन्यासी बनावं. आसक्तीच्या फक्त प्रपंच म्हणजे काय, आसक्तीच्या फक्त वेगळं होणं, याला म्हणतात संन्यास. त्याच्या वेगळं आपण व्हावं आणि जो परब्रह्म परमेश्वर दत्तात्रेय प्रभूंचा मोक्षानुभूती, मोक्षानंद आपणही प्राप्त करावा. असे दत्तात्रेय प्रभू आम्हालाही दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन व्हावं, भिक्षुवेशामध्ये व्हावं. सांगितलं ना, गोंधळाचा वेश, भिक्षूचा वेश, मातंग वेश, पारधी वेश, अवधूत वेश, अनेक वेश दत्तात्रेय प्रभू धारण केले. त्या प्रकारे सांगितलं की भिक्षू वेशामध्ये सुद्धा दत्तात्रेय प्रभूंनी धारण केलेलं आहे. आपण ते बघितलं. आणि म्हणून हा जो श्लोक होता टीका क्रमांक 10 या ठिकाणी संपते आहे. पुनश्च एकदा श्लोक उच्चारण करूया. दिगंबरम तनु श्रेष्ठम ब्रह्मचारी व्रते स्थितम भिक्षुंच दंडिनं चैव
दत्तात्रेय नमस्तुते, दत्तात्रेय नमस्तुते. जे काही मी मुद्दे सांगितले, जे काही तुम्हाला प्रथम माहिती सांगितली, ती आपण आचरणामध्ये आणा, कृतीमध्ये आणावी. तोच दत्तात्रेय प्रभूंना प्राप्त करेल. एवढंच सांगतो, थांबतो. दंडवत प्रणाम.